नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळुंज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंजक नजराणा मी आज पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अर्थातच गेले काही दिवस पूर्ण भारतवर्ष आणि महाराष्ट्रात उत्सवाचे दिवस होते. आपली संस्कृती दर्शवणारा उत्सव अर्थात दिवाळीचा सण. साऱ्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरून राहिली होती. दिवाळी म्हटलं की सण आनंदाचा, आणि हेच आनंदाचे क्षण आपल्या परिवारासोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा उत्सव. चला पुन्हा एकदा या दिवाळी सणाचा आनंद लुटूयात. म्हणजे रोषणाईचा सण. घराघरात दिवे आणि कंदिलांची रोषणाई केली गेली होती. विविध ठिकाणी दिवाळी पहाटेच्या संगीतमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण दिवाळी आणि प्रत्येक सण आनंदात साजरा करू शकतो, कारण सीमेवर आपलं रक्षण करण्यासाठी आपले जवान, आपले सैनिक दिवस रात्र झटत असतात. आणि याच आपल्या सैनिकांप्रती आपली एक कृतज्ञता, आपलं कर्तव्य म्हणून अनाम प्रेम परिवारातर्फे दरवर्षी 2018 सालापासून
दिवाळीचा फराळ आपल्या सैनिक बांधवांना पाठवला जातो. अनाम प्रेमचे एक ब्रीदवाक्य आहे, प्रेम शिंपीत जा. दिवाळीत आपल्या सैनिक बांधवांना त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करता येत नाही आणि म्हणूनच अनाम प्रेम परिवारातर्फे 2018 सालापासून दिवाळीचा घरी बनवलेला फराळ आपल्या सैनिक बांधवांना पाठवला जातो आणि त्याचबरोबर प्रत्येक सैनिकासाठी एक भेटकार्डसुद्धा पाठवलं जातं, ज्यामध्ये ते आपल्या देशासाठी आणि समाजासाठी करत असलेल्या त्यागाबद्दल आणि सीमेवर करत असलेल्या आपल्या कामाबद्दल कौतुक करून त्यांना धन्यवाद देखील केलं जातं. याही वर्षी असाच एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. चला तर मग पाहूयात आपल्या या सैनिकांची दिवाळी या फराळाने कशी गोड झाली. यावर्षी अनाम प्रेम परिवारातर्फे जवळजवळ 15,000 फराळाचे बॉक्स जोधपूर, बागडोरा, गुवाहाटी, लेह, लडाख, चंदीगड, श्रीनगर, जम्मू, सिक्कीम अशा विविध 20 सीमेवरील जवानांना घरी बनवलेला दिवाळीचा फराळ पाठवण्यात आला. आम्हाला आमच्या सैनिकांचा अभिमान आहे आणि त्यांच्यावर प्रेम सिंचन करणे आपले कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं, असं अनाम प्रेमचे सदस्य श्री रामचंद्रान यांनी सांगितलं. आपल्या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करणारा हा उपक्रम खरंच खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध संस्कृतींचा, भाषांचा एक सुरेख मिलाफ आपल्याला येथे बघायला मिळतो आणि म्हणूनच या विविधतेतील एकता आपल्या सर्वांनाच पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी या हेतूने केंद्र शासनाने एक भारत श्रेष्ठ भारत हा उपक्रम राबवलेला आहे. केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी राजभवनात 3 विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 31 ऑक्टोबर रोजी जम्मू व काश्मीर तसेच लडाख या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्वांग सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर मग पाहूयात या कार्यक्रमाची एक रंजक झलक. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राजभवन येथे या सोहळ्याचा प्रारंभ झाला. यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, नमस्कार और राजभवन महाराष्ट्र में आप सभी का हार्दिक स्वागत करता हूँ. केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर तथा लद्दाख केंद्र शासित प्रदेश के स्थापना दिवस के अवसर पर उपस्थित सभी अतिथि और कलाकारों का मैं महाराष्ट्र राजभवन में हार्दिक स्वागत करता हूँ. समूचे देश को जिन्होंने एक बनाया ऐसे लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल की आज जयंती है. यह दिन राष्ट्रीय एकता दिवस के रूप में मनाया जाता है. मैं सरदार पटेल जी को अभिवादन करता हूँ. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में भारत सरकार की एक भारत श्रेष्ठ भारत पहल हमारे विविध राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के बीच
एकता के बंधन को मजबूत बनाने के लिए शुरू की गई है। इस कार्यक्रम के तहत आज पहली बार महाराष्ट्र राजभवन में जम्मू कश्मीर और लद्दाख केंद्र शासित प्रदेश स्थापना दिवस मनाया जा रहा है। जम्मू कश्मीर और लद्दाख का नाम सुनते ही मन में स्वर्ग की छवि आ जाती है। अगर धरती पर कहीं स्वर्ग है तो वह जम्मू कश्मीर और लद्दाख में है। जम्मू कश्मीर और लद्दाख भारत की एक छोटी सी प्रतिकृति का प्रतिनिधित्व करते हैं। जम्मू और कश्मीर की संस्कृति में संगीत, नृत्य, त्योहारों, साहित्य, पकवान शैलियों और कई अन्य विशेषताओं वाली विशिष्ट विरासत शामिल है। कार्यक्रमाच्या आरंभी लेह लडाखचे अप्रतिम सौंदर्य दृकश्राव्य माध्यमातून सादर केलं गेलं। पर्वतों के आंचलों में ऐसा क्या हो सकता है जो सुंदर हो, शांत हो और आपको मंत्रमुग्ध भी कर दे। यहां हम लेह लद्दाख की अनगिनत सुंदरताओं को जानेंगे। इस वीडियो के माध्यम से हम लेह लद्दाख की प्रकृति की परम सुंदरता का एहसास करेंगे। यहां की आकर्षक बातें दुनिया भर को मोहित कर देती है। लेह लद्दाख को संस्कृति और पर्यटन का अद्वितीय मिलन है। यावेळी जम्मू काश्मीर आणि लडाखमधील समृद्ध संस्कृती आणि परंपरा दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। लडाख येथील पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी व कलाकारांनी जम्मू व काश्मीर तसेच लडाखच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले। राज्यपाल व इतर अतिथीचा शाल देऊन सन्मान करण्यात आला। राज्यपालांच्या हस्ते कलाकारांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, घेऊयात एक छोटीशी विश्रांती। बघत रहा आपला महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला आणखीन एका रंगतदार कार्यक्रमाला घेऊन जाणार आहे। हा कार्यक्रम आपल्या मुंबई दूरदर्शनमध्येच आयोजित करण्यात आला होता। 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई दूरदर्शनच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला होता आणि यामागचा आपली संस्कृती जपण्याचा हेतू दूरदर्शनचा आहे। दूरदर्शन नेहमीच विविध कार्यक्रमांमधून आपल्याला ज्ञानाची, प्रबोधनाची आणि मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत असते आणि यामागे सर्वच कर्मचाऱ्यांचा खूप मोलाचा वाटा असतो। श्री सत्यनारायणाची पूजा, भजन, मंगळागौर आणि महाप्रसाद असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं। या कार्यक्रमाबद्दलची तुमची उत्सुकता खूप शिगेला पोहोचली असेल ना? चला तर मग पाहूयात या रंगतदार कार्यक्रमाची रंगतदार क्षणचित्रे।
8 नोव्हेंबर रोजी मुंबई दूरदर्शनच्या प्रांगणात श्री सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलं गेलं आणि पूजेनंतर महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. गणपती बाप्पा मोरया. लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण महाराज की जय. सुख करता दुःख हरता माता विघ्नाची दुर्वी पुरवी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी रगे मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. त्यानंतर सुरेल भजनाने सारे वातावरण मंगलमय झालं. ज्या सुखाकारणे देव वेडावला. दूरदर्शनच्या कर्मचारी महिला वर्गाने अप्रतिम मंगळागौर सादर केली. जय देवी मंगळा गौरी. जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया थाटी. ओवाळीन सोनिया थाटी. रत्नाचे दिवे माणिकांच्या वाती. रत्नाचे दिवे माणिकांच्या वाती.
पसाळीवली कोरी पिंगा शालू नेसल्याने फॅन माझी ग कोण तुझी ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली माग घालिवली पोरी पिंगा नाचून बाई माझी दमू दे खेळात जुयो रमू दे नाचून बाई माझी दमू दे खेळात जुयो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जुयो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जुयो रमू दे पडवळीच्या वेलावर पाय कसा देऊ पाय कसा देऊ पडवळीच्या वेलावर पाय कसा देऊ पाय कसा देऊ पाणीला टाक पाणीला टाक पाणीला टाक सागरला टाक सागरला टाक सागरला टाक डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा दारी होता मका हक्क मारी काका दिंडवला पोरी दिंडवला दारी होता मका हक्क मारी काका दिंडवला पोरी दिंडवला दारी होता मका हक्क मारी काका दिंडवला पोरी दिंडवला दारी होता मका हक्क मारी काका दिंडवला पोरी दिंडवला दिंडवला पोरी दिंडवला दिंडवला पोरी दिंडवला दिंडवला पोरी दिंडवला काय मग आजच्या आपल्या महाराष्ट्र या कार्यक्रमातला रंजक नजराणा तुम्हाला कसा वाटला? आवडला ना? मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हा भाग निश्चितच खूप आवडला असेल. तुमचं प्रेम आपल्या या कार्यक्रमावर आणि आपल्या सह्याद्री वाहिनीवर असंच चिरंतन राहू द्या. पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. पण हो, मी तुम्हाला पुन्हा भेटेल आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या भागात असाच एक रंजक नजराणा घेऊन. तोपर्यंत मला अनुमती द्या. नमस्कार.